DJ आर्यस धामणे, नाना कणवी, दीपक भस्मा यांचं देखील मनपूर्वक स्वागत असेल. आणि या स्पर्धेचा आपण विचार केला गेला. जाऊया मॅचच्या दिशेनं. पंचांचा ग्रीन कंदील आपण पाहू शकाल आणि इथून मात्र सामन्याला सुरुवात होईल. दोन्ही टीम्सला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आणि पहिला चेंडू आपण पाहू शकाल अतिशय सुंदर फेकला गेला. बॅट आणि चेंडूचा कोणत्याही प्रकारे संपर्क जुळला नाही आणि डॉट चेंडू सांगता. गोलंदाज आपण पाहिला गेला गणेश सप्रिया गोलंदाजी ट्रॅकवरती मॅन्डेटरी पॉवर प्लेचा पहिलं षटक हाताळण्यासाठी सज्ज झालाय. समोर फलंदाज आपण पाहतोय विशाल पारधी आणि त्याला साथ देईल वैभव खंडवी. एक नामवंत जोडी तामसे बी टीमच्या माध्यमातून जबरदस्त फटका रिस्की धाव मैदानाच्या आतमध्ये डायरेक्ट हिट आणि इथून मात्र काम तमाम होईल. आणि पहिला करारा धक्का बॅटिंग करत असताना जे वागोबा तामसे बी टीमला. गणपती बाप्पाला वंदन करून या स्पर्धेला सुरुवात केली गेली आणि पहिलं संगीत त्यांचं आपल्याला ऐकायला मिळालं. DJ आर्यस धामणीच्या माध्यमातून जबरदस्त दोन पाहायला मिळाले आपण पाहतोय. पहिला धक्का लागला गेला जे वाघोबा तामसे बी टीमला आपण पाहतो विशाल पारधीच्या स्वरूपात डगआउटचा शिकार या ठिकाणी ठरला गेला आपण पाहतोय. 0 धावसंख्येवरती मैदान सोडावं लागले गेला. नवीन फलंदाज इनिट नंबर 3 साठी वन डाऊन साठी मैदानाच्या आतमध्ये संदेश उघड्या ऑन स्ट्राईक वरती पाहायला मिळेल फलंदाज आपण पाहतोय. 4 षटकांची लढत आणि त्यामध्ये पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आणि इथून मात्र या 4 षटकामध्ये चांगली धावसंख्या बनवावी लागेल आपण पाहतोय. ज्या अनुषंगाने दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आपण पाहतोय. कारण अतिशय दर्जेदार स्पर्धा आपण पाहिल्या गेल्या. जे वागेश्वर क्रिकेट संघ खैरवाडी यांच्या विद्यमानानं ही साकारलेली स्पर्धा आपण पाहतोय. या स्पर्धेचा विचार केला गेला एक दर्जेदार स्पर्धा आपल्या भेटीला आले गेले. तब्बल 3ऱ्या पर्वामध्ये ही स्पर्धा आपण एन्जॉय करतात. गोलंदाज मात्र पुन्हा एकदा राऊंड विकेटनं तयार होईल आपण पाहतोय गणेश सप्रिया. पुढचा चेंडू शॉर्ट आपल्यांचा चेंडू आपण पाहू शकाल. मिडॉन क्षेत्रामध्ये जेलची संधी मात्र इथून जेल सोडलाय आणि तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली आणि या 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. या 2 धावेनं संघाचा अकाउंट या ठिकाणी ओपन झालाय आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली गेली आहे. 1 गडी बाद 2 धावा आपण पाहू शकाल. जेल सोडला संदेश उघड्या या फलंदाजाचा आणि त्या जेलची किंमत मोजेल का यंगस्टार यरमाळ बीज संघ. येणारा काळ आणि वेळ आपल्याला भरपूर काही सांगून जाईल आपण पाहू शकाल. कारण क्रिकेटमध्ये एक चुकी आपल्याला कुठे का होईना बॅकफुटला घेऊन जाईल. मात्र इथून प्रयत्न करावे लागतील यरमाळ टीमला देखील. गोलंदाजी फार सुंदर करत असताना आपण पाहू शकाल. पुन्हा एकदा शॉर्ट आपल्यांचा चेंडू त्याला फेकून दिलाय आउट ऑफ द पार. चेंडू जाईल. या स्पर्धेतील पहिला तडाखा 6 धावींसाठी दमदार षटकार. अप्रतिम आपण पाहू शकाल. झेल सोडल्यानंतर त्याची किंमत मोजत असताना यरमाळ टीमला आपण पाहतोय. पुन्हा एकदा फुल टॉस आणि चित्र पाहायला मिळते प्रहार. धावा मिळतील पुन्हा एकदा 6. झेल सोडल्यानंतर त्यानंतर मात्र त्याचा परिणाम मैदानाच्या आतमध्ये सलग 2 चेंडूवरती 2 बिग षटकार टोकले संदेश उघडेना. षटकार हॅट्रिकच्या उंबरट्यावरती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. या स्पर्धेतील पहिला षटकार ठोकण्याचा विक्रम रचलाय आणि पहिली षटकार हॅट्रिक रचेल का हा देखील फार मोठा प्रश्नचिन्ह असेल मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजाला कुठे का होईना थोडंसं मात्र एवढेच दबाव निर्माण झाला असेल. कारण सुरुवातीचे चेंडू सुरेख फेकले होत्या मात्र क्षेत्ररक्षणाची साथ लाभली या मिडॉनमध्ये जो झेल सोडला तिथून मात्र पूर्णपणे हवी होत असताना फलंदाज इथून मात्र जबरदस्त चेंडू फेकला गेला. सरळ एस्टँड वरती जाऊन आदळला गेला आणि इथून धक्का क्रमांक 2 तामसई टीमला आपण पाहतोय.
प्रतिम संगीत आपण पाहतोय. ओम साईराम आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत असेल. कारण अतिशय दर्जेदार सामना ज्या ठिकाणी वार पलटवार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला आणि पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी मात्र समाप्त झालाय आणि 14 धावा 2 गडी बाद असताना जे वाघोबा तामसई बी टीमला आपण पाहतोय कुठे का होईना ज्या ठिकाणी संदेश उघडे बाद झालाय. मात्र इथून पुन्हा एकदा वापसी केली जाईल का यंगस्टार येरमाळ बी टीमच्या माध्यमातून हे देखील पाहावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. कारण ज्या अनुषंगानं मोरबे विभागामध्ये अद्यापपर्यंत जर का या सीझनमध्ये कोणता संघ इन्फॉर्ममध्ये असेल तर निश्चित स्वरूपात यंगस्टार येरमाळ बस संघाला आपण पाहतोय. ज्या संघानं आतापर्यंत या विभागामध्ये 2 ट्रॉफ्या आपल्या नावावरती अर्जित केल्या आपण पाहू शकाल. समोर देखील तेवढाच नामवंत संघ आपण पाहतोय जे वाघोबा तामसई. इथून मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकावरती नरेश पारदे यावेळेस दाखल झाले आपण पाहू शकाल. समोर फलंदाज वैभव खंडी सलामीवीर. इथून मात्र अद्यापर्यंत एकाही चेंडूचा सामना केला नाही. मात्र अद्यापर्यंत चांगली धावसंख्या पाहायला मिळाल्या. तब्बल आपण धावा पाहिल्या तर 14 धावा धावपलकरती लागल्या गेल्यात म्हणजे चांगली सुरुवात म्हणायला देखील हरकत नाही. मात्र 2 सफलता देखील प्राप्त केल्या येरमाळ टीमला. यावेळेस पाहावं लागेल पंच आमच्याकडे वळाले गेलेत. मात्र पंचांचा दोन्ही हात जमिनीला समांतर. इट इज अ वाईड चेंडू आपण पाहू शकाल आणि अतिरिक्त धाव आणि एका धावेने संघाची टोटल धावसंख्या पुढे सरकेल तब्बल 15 या आकड्यावरती. गोलंदाज आपण जर का पाहायला गेला दुसरं षटक हाताळण्यासाठी अतिश निरगुडाला आपण पाहू शकाल आणि इथून मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. ज्या अनुषंगाने पहिल्या षटकामध्ये गणेश सप्रेने सुरुवातीचे 2 चेंडू सुरेख फेकले होत्या. मात्र त्या ठिकाणी मिडॉनमध्ये जहेल सोडला आणि त्यानंतर 2 षटकार आपण पाहिले होत्या. पुन्हा एकदा मात्र जबरदस्त फटका आपण पाहू शकाल. हेलिकॉप्टर उडवलाय आणि लँड होईल लॉंग ऑन क्षेत्रामध्ये आणि जबरदस्त झेल टिपला जातोय. सफलता 3री आपण पाहू शकाल तामसई टीमला. जबरदस्त मात्र झेल देखील लाजवाब टिपला गेला आपण पाहतो लॉंग ऑन क्षेत्रामध्ये विश्राम या क्षेत्ररक्षका माध्यमातून. कारण पहिल्या षटकामध्ये जरूर चांगली धावसंख्या पाहिली होती. तब्बल 15 धावा अद्यापर्यंत लागल्या गेल्यात आणि इथून मात्र कमबॅक करत असताना येरमाळ टीमला आपण पाहतोय एखादी पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये रचावी लागेल जे वाघोबा तामसई बी टीमला आपण पाहू शकाल. नवीन फलंदाज इंडिया नंबर 5 वरती दीपक उघडा ऑन स्ट्राईक वरती पाहायला मिळेल आपण पाहू शकाल. त्याला साथ देईल नरेश पारधी नो स्ट्राईक वरती. इथून एखादी साजेदारी रचना तेवढंच गरजेचं राहील. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न अपील जरूर पाहायला मिळाल्या. मात्र अपीलमध्ये उत्साह भरपूर होता विश्वास कमी आहे आणि इथून मात्र डॉट चेंडू सांगता आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. इथून जर का चांगली गोलंदाजी दाखवल्या तर निश्चित स्वरूपात पुन्हा एकदा वापसी केली जाईल आपण पाहतोय यंगस्टार येरमाळ बी टीमच्या माध्यमातून. त्यासाठी संघर्ष करावा लागेल. ऑन स्ट्राईक वरती दीपकला पाहू शकाल. इथून मात्र बॅटची लिडिंग एज इथपर्यंत साऊंडचा आवाज आला गेला आणि इथून फलंदाज बाद होईल. धक्का क्रमांक 4 आपण पाहतोय तामसई टीमला. क्या बात आहे अप्रतिम आपण पाहतो ज्या ठिकाणी पहिल्या षटकामध्ये जबरदस्त धावसंख्या उभी केली होती तामसई टीमने. मात्र त्यानंतर सलामीर बाद झाल्यानंतर कोणताही फलंदाज थांबायचं नाव घेत नाही. एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होत असताना त्याचं एकमेव कारण गोलंदाजी अचूक टप्प्यावरती करत असताना यंगस्टार येरमाळ बी टीमच्या माध्यमातून अतिश निरगुड्याला पाहतोय ज्या ठिकाणी 4 चेंडूची सफर जरूर राहिली मात्र त्यामध्ये एक खराब चेंडू वाईट फेकलाय. म्हणजे अद्यापर्यंत या षटकातील 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. समोर फलंदाज प्रभाकर सप्रे ऑन स्ट्राईक वरती. इथून स्वतःवरती जिम्मेदारी घेऊन मैदानाच्या आतमध्ये खेळ करावा लागला आपण पाहतोय. अतिशय सुंदर चेंडू फेकला गेला आपण पाहिलं गेला आणि इथून मात्र डॉट चेंडू सांगता प्रत्येक चेंडू गणित अपील पाहायला मिळते आपण पाहतो इष्टांच्या मांग्या बालचंद्र सप्रा. ज्या बालचंद्र सप्राच्या नावानं या संघाला ओळखले जातं आपण पाहतोय आणि अद्यापर्यंत फार चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून राहिला गेला आहे. कारण दोन्ही संघाचा विचार केला गेला त्याच कॅलिबरीचे दोन्ही संघ आणि अद्यापर्यंत शांत संयमी खेळ मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा मात्र बॅटची टॉप एज फर्स्ट स्लिप मधून चेंडू क्षेत्ररक्षकाला चकवा देत मैदानाच्या बाहेर थर्ड मॅन रिजन मधून धावा मिळतील 4.
पाहतो ज्या ठिकाणी शेवटच्या मोमेंटला का होईना धाबा बनवण्याचा प्रयत्न केला जातोय. फलंदाज प्रभाकर सप्रेच्या बॅटमधून हा पहिला चौकार तब्बल 6व्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये आला आहे. म्हणजे कुठे का होईना फार खोलवरची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. गोलंदाज आतिश पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेस मात्र प्रचंड वेगवान चेंडू आणि इथून पंच आम्हाला दर्शवतात षटक क्रमांक दुसरा समाप्त झालाय आणि 2 षटकांच्या अखेरीस आपण पाहतोय जे वाघोबा तामसई बी टीमची धावसंख्या 4 गडी बाद 19 धावा. संगीत आपण पाहतोय. चला स्पीडअप घ्यायचं दोन्ही टीम्सला विनंती असेल. बघा 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि पहिल्या इनिंगचा विचार केला गेला अद्यापर्यंत 19 धावा धावपलकावरती लागल्या गेल्या आपण पाहतोय. अद्यापही सलामीवर अद्याप आपण जर का पाहिला गेला इथून मात्र स्वस्तात बाद झाल्या आणि त्यानंतर मात्र एरमाळ बी टीमला आपण पाहू शकाल. गोलंदाज तिसरं षटक हरिश्चंद्र वाराला आपण पाहतोय. पुन्हा एकदा बॅटचा तडाखा आउट ऑफ द पार मिड विकेटला क्लिअर करत हा येतोय पहिला फटका 6 धावांसाठी आपण पाहतोय नरेश पारधीच्या बॅटमधून. अप्रतिम आपण पाहतो ज्या ठिकाणी तब्बल 4थ्या क्रमांकावरती आला होता मात्र फार काळ नो स्ट्राईक वरती राहिल्या आणि जशी स्ट्राईक मिळाली मैदानाच्या आतमध्ये स्वतःला सिद्ध करत असताना जबरदस्त फटका आपण पाहिलाय. यावेळेस पाहावं लागेल पंच आम्हाला सांगतात की इट इज अ डॉट चेंडू कमालीची गोलंदाजी. षटकार आल्यानंतर चांगली वापसी करत असताना गोलंदाज हरिश्चंद्र वाराला आपण पाहतोय. कुठे का होईना तिसऱ्या षटकाला सुरुवात जरूर झाली आहे आणि अद्यापर्यंत संघाची टोटल धावसंख्या 4 गडी बाद असताना 25 धावा म्हणजे चांगली धावसंख्या म्हटली तरी हरकत नाही आहे. कारण ज्या अनुषंगानं 4 फलंदाज फार लवकर बाद झाले आपण पाहतोय. पुन्हा एकदा मात्र या ठिकाणी पाहावं लागेल पंच आम्हाला दर्शवतात इट इज अ वाईड चेंडू अतिरिक्त धावेनं संघाची धावसंख्या पुढे सरकेल आपण पाहतोय. 4 गडी बाद तब्बल 26 धावा ऑन स्कोर वरती आपण पाहू शकाल. समोर नरेश हा फलंदाज ज्याने एक षटकार ठोकलाय म्हणजे गोलंदाजावरती कुठे का होईना दबाव निर्माण झाला असेल. मात्र त्या दबावाला जर का हटवायचा असेल तर इथून अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल. इथून पाहावं लागेल पंच आम्हाला दर्शवतील पुन्हा एकदा मात्र इट इज अ वाईड चेंडू आणि या ठिकाणी आपण जर का पाहिला गेला पंच आम्हाला दर्शवतात वाईड चेंडू या ठिकाणी घोषित केला जातोय आणि एका धाबेनं संघाची टोटल धावसंख्या 27 धावा ऑन स्कोर वरती आपण पाहू शकाल. म्हणजे कुठे का होईना दबाव निर्माण झालाय गोलंदाजावरती. त्याचे कारण आपण पाहिलं पहिल्या चेंडूवरती षटकार तर इथून पंचाने या ठिकाणी मात्र नो चेंडू घोषित केला म्हणजे इथून पुढचा चेंडू फ्री हॅड असेल. आपण पाहतोय समोर फलंदाज इथून मात्र फ्रीडची संधी असेल. समोर फलंदाज आपण पाहतोय नरेश पारधी ऑन स्ट्राईक वरती एक षटकार ठोकलाय म्हणजे कुठे का होईना चांगली बॅटिंग करेल आपल्या टीमसाठी यात मात्र शंका नाही. या मात्र कौतुक करायला गेल गोलंदाज हरिश्चंद्र वाराचा ज्या रीतीने चेंडू फेकला अतिशय सुंदर आणि इथून मात्र डॉट चेंडू संख्या दबाव आणि दबाव मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. कारण सामना देखील तेवढाच महत्वाचा कारण एका साईडला विचार केला गेला मोरबे विभागातील एक नामवंत संघ यंगस्टार एरमाळ बी टीमला आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतोय धुंद्रे परिसरातील हा तामसे बी संघाला आपण पाहू शकाल. शॉर्ट प्लेनचा चेंडू होता मात्र प्रॉपर टायमिंग करता आला नाही. बॅट आणि चेंडूचा कोणत्या प्रकारे संपर्क जुळला नाही आणि डॉट चेंडू सांगता म्हणजे चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. ज्या ठिकाणी
पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता असं वाटलं होतं, चांगली धावसंख्या बनवली झाली या षटकामध्ये, मात्र त्यानंतर केलेली कमालीची गोलंदाजी हरिश्चंद्र वाराच्या माध्यमातून अप्रतिम आपण पाहतोय. समोर नरेश पारदीला मात्र शांत ठेवलं आहे, ज्या ठिकाणी षटकार ठोकला होता. यावेळेस मात्र पुन्हा एकदा सुंदर फटका आपण पाहतोय. चेंडू भरपूर काळ हवेमध्ये, यावेळेस चेंडू मात्र क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि जबरदस्त झेल टिपला जातो सुनील सप्राच्या माध्यमातून. धक्का क्रमांक 5 तामसई बी टीमला. आपण पाहतोय ज्या ठिकाणी चांगलं कमबॅक करत असताना हरिश्चंद्र वाराला आपण पाहतोय, कारण पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर देखील स्वतःमध्ये विश्वास ठेवला आणि मैदानाच्या आतमध्ये साध्य केला आपण पाहतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये किरण पारदी, ज्याने या संघाची उभारणी केली आपण पाहतोय. आणि इथून मात्र चांगला खेळ करावा लागेल, कारण सलामीचे आणि मिडल ऑर्डरचे फलंदाज इथून मात्र स्वस्तात बाद झाले आहेत. इथून डाव सावरेल का हे देखील पाहावं लागेल. अतिशय सुंदर गोलंदाजी आपण पाहतोय, पंच आम्हाला दर्शवतात. षटक क्रमांक 3 अर्थातच 18 चेंडूचा खेळ समाप्त झालाय आणि संघाची धावसंख्या बॅटिंग करत असताना तामसई टीमची आपण पाहतोय 27 धावा 5 गडी बाद असताना. गीत आपण पाहिलं सध्याच्या घडीला ट्रेंडिंग सॉन्ग आपण पाहिलं गेला आणि अतिशय चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकामध्ये आपण धावा पाहिल्या होत्या 14 आणि त्यानंतर अतिश निर्गुणाने केलेलं कमबॅक फक्त 5 धाबांचा आणि त्यानंतर देखील फार चांगली गोलंदाजी दाखवली हरिश्चंद्र वाराना. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर येणाऱ्या उर्वरित 5 चेंडूमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या, म्हणजे फार चांगली गोलंदाजी आपण पाहू शकाल. आणि या इनिंगचा विचार केला गेला अंतिम षटक गोलंदाजी ट्रॅकवरती सुनील सप्रेला आपण पाहतोय. समोर किरण हा फलंदाज आपण पाहू शकाल. अक्रॉस द लाईन सरळ एष्ट्यांचा भेद आणि इथून धक्का क्रमांक 6 तामसई टीमला आपण पाहतोय. फार चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो येरमाळ टीमच्या माध्यमातून. कौतुक करावं तेवढे कमी असेल, कारण ज्या अनुषंगानं पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्या होत्या असं वाटलं होतं 40-45च्या आसपास तामसई संघ मात्र जाऊन पोहोचेल, मात्र त्यानंतर केलेली कमबॅकिंग गोलंदाजी अतिश निर्गुणानं फेकलेलं 5 धाब्याचं षटक, त्यामध्ये घेतलेल्या 2 सफलता आणि तिथून मात्र पूर्णपणे बॅकफुटला फेकला गेलाय. नवीन फलंदाज इनिंग नंबर 8 वरती गणेश पारधी ऑन स्ट्राईक वरती आणि त्याला साथ देईल किरण पारधी नो स्ट्राईक वरती. गोलंदाज पुन्हा एकदा मात्र सज्ज होईल. लोवर फुल टॉस कमालीचा फटका आपण पाहतो अक्रॉस लाईन ना आपण पाहिले गेल्या पांडलेक रिजन मधून चेंडूचं मात्र उचलून फेकी केली जाईल, तोपर्यंत मात्र मैदानाच्या आतमध्ये 2 धाबा. अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाल्या, कारण ज्या ठिकाणी मोठे फटके येत नाही या डबल सिंगलला कन्वर्ट करत धावसंख्या पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. आणि या 2 धाबेनं संघाची टोटल धावसंख्या 29 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आपण पाहतोय. आणि पहिल्या पूर्वार्धातील जर का विचार केला गेला अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये सुनील सप्रिया मात्र इथून कोणत्याही प्रकारचे मोठे फटके खेळू देत नाही या, म्हणजे फार चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. यावेळेस पाहावं लागेल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आणि इथून मात्र पंचांचा फिंगर अप आणि इथून बिग विकेट मैदानाच्या बाहेर. धक्का क्रमांक 6 बॅटिंग करत असताना तामसई टीमला. अप्रतिम आपण पाहतो शेवटच्या क्षणाला का होईना फार चांगली गोलंदाजी केली जाते आणि इथून मात्र समीकरण आपण जर का पाहिलं गेला अंतिम षटकामध्ये थोडासा बॅकफुटला फेकला गेलाय 29 धाबा मात्र या ठिकाणी स्थिर असतील आपण पाहतोय. इथून प्रहार करणं देखील तेवढंच गरजेचं राहील. ऑन स्ट्राईक वरती फलंदाज संजय सप्रे ऑन स्ट्राईक वरती पाहतोय. एखादा बिग एक सन्मानजनक धावसंख्या मात्र घेऊन जाईल आपण पाहतोय. पुन्हा एकदा मात्र सरळ एष्ट्यांचा भेद आल्या पावली माघारी
मैदानाच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जातोय आणि जबरदस्त गोलंदाजी आहे यरमाल टीमच्या माध्यमातून. अप्रतिम आपण पाहतोय, फार चांगलं कमबॅक केलंय यरमाल टीमने आपण पाहतोय आणि पूर्णपणे बॅकफुटला फेकला गेलाय जे वाघोबा तामसाई बी टीम. अद्यापपर्यंत पहिल्या पूर्वार्धातील उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. समोर नवीन फलंदाज आकाश पारधी ऑन स्ट्राईक वरती या. गोलंदाज सुनील सप्रिया अतिशय चांगली गोलंदाजी करत असताना अंतिम स्लॉगरच्या षटकामध्ये आपली दहशत मैदानाच्या आतमध्ये हलक्या शतकाने टॅप केल्या नो मॅन्स लँडमध्ये. लॉंगाचं क्षेत्ररक्षण चेंडूपर्यंत पोहोचेल तोपर्यंत 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्यात. अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाल्या आणि इथून मात्र अद्यापही पंच आम्हाला सांगतील की या चेंडूवरती मात्र 2 धावा आपण पाहतोय आणि पहिल्या पूर्वार्धातील अंतिम टार्गेट सेट बॉल मैदानाच्या आतमध्ये फेकला जाईल आणि संघाची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 31 धावा. म्हणजे लो स्कोरिंग सामना आपण पाहतोय अद्यापर्यंत. मात्र इथून या अंतिम चेंडूवरती जर का एखाद्या मोठ्या पटक्याची मोहर लावली तर निश्चित स्वरूपात एक चांगली धावसंख्या आपण पाहणार आहोत. पाहावं लागेल कमालीचा फटका आणि ते चित्र मैदानाच्या आतमध्ये इथून आम्हाला पंच दर्शवतील. 1 बाउन्स चेंडू जाईल सीमापार, रन मिळतील 4 आणि या 4 धावेनं संघाची टोटल धावसंख्या 35 धावा कंपल्सरी चेसिंग असल्यामुळे येणारे 24 चेंडू आणि 36 धावसंख्येची गरज असेल यंगस्टार यरमाल बी टीमला आपण पाहतोय. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल साई स्टार वेकरा आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल सूरज 11 धामोळे. दोन्ही टीम्सला विनंती असेल टॉससाठी मात्र त्वरित रिपोर्ट करायचा आहे. मी तुर्तास थांबतोय, कुठेही जाऊ नका. पाहत राहा जे वागेश्वर चषक 2024-25चा हे शानदार पर्व. मायक्रोफोन मध्ये मात्र चेंजेस पाहायला मिळेल. आमचे परम बंधू द व्हॉइस ऑफ करमेळे प्रकाशदादा भगत यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. धन्यवाद. बघा या गावातील दमदार व्यक्ती आगमन झाले बघा या स्पर्धेमध्ये. चांग्याजी कवटे या साहेबांचा मान सन्मान करायचा बघा. या स्पर्धेला वेळात वेळ काढून आला आणि आपण या स्पर्धेला एन्जॉय करत असताना त्यांचा मान सन्मान करायचा बघा. मी विनंती करते आयोजकांना चांग्याजी कवटे या व्यक्तीचा बघा शुभागमन झालंय बघा. त्यानंतर या स्पर्धेला त्यांच्या माध्यमातून तब्बल 1000 रुपये लाभले बघा. चांगलं आर्थिक मदत लाभली या स्पर्धेला आणि फार चांगली स्पर्धा पाहतोय आपण. त्यानंतर त्यांचा मान सन्मान केला जात आहे पुष्पहार देऊन आणि माहीचे उद्धार शाल देऊन त्यांचा प्रेमाचं प्रतीक आणि या स्पर्धेची गोड आठवण देऊन सन्मान चिन्ह त्यांचा सहर्ष स्वागत. तर मी गजानन खैर या साहेब विनंती करते बघा. आपण आयोजक पाहू शकाल जय वागेश्वर 11 क्रिकेट संघ खैरवाडीच्या माध्यमातून ही स्पर्धा खरं तर पाहतोय. जय वागेश्वर चषक 2024चा आणि 25चा पर्व शानदार पर्व पाहायला मिळतंय. आयोजन देखील तितकं सुंदर पाहायला मिळतंय. एखाद्या मोठ्या स्पर्धेला लाजवेल असं आयोजन पाहायला मिळतंय. फार मोठी स्पर्धा पाहतोय आपण या मोरबी विभागामध्ये. म्हटलं तर खैरवाडी संघ सातत्यानं ते पुढाकार घेत असताना आणि ती खरं तर स्पर्धा पार पडत असताना आजच्या या स्पर्धेचा विचार केला ना आज पहिला दिवस कुठेतरी उशीर झालाय बघा. आणि जे संघ आलेत बघा त्याचनंतर औषधीवाडी संघ देखील वेळेवरती आला. साई स्टार बेकरा संघ देखील वेळेवरती आला. त्याचनंतर आजचा पहिला सामना चालू होता. आत्ताच फर्स्ट इनिंग समाप्त झाले. यंगस्टर 11 एरमाळ ब संघ आणि त्यांच्या विरुद्ध संघ पाहू शकाल जय वाघोबा तामसाई ब संघ. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या इनिंगमध्ये धावा ठोकल्या गेल्या. 24 चेंडूमध्ये तब्बल 35 धावा ठोकल्या गेल्या. सेट टार्गेट असेल येणारे 24 चेंडू आणि 36 धावांची गरज. अतिथी मान्यवरांचा बघा शुभ सन्मान केले जाते. चांग्या कवटे यांचा शुभ सन्मान केले. त्याचनंतर टॉस करण्यासाठी विनंती करतोय बघा सूरज 11 धामळे संघाचा संघ नायक लगेच पाठवा बघा मित्रांनो. टाइम जास्त घ्यायचा नाहीये. फार मोठं आयोजन पाहायला मिळतंय. जय वागेश्वर चषक 2024-25चा पर्व. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरुमे देव सर्व काय सुसर्वदा. महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा त्रिवार मुद्रा करून जाऊया पुन्हा एकदा या स्पर्धेकडे वळतोय. मी प्रकाश भगत मॅम क्रमबेली आणि त्याचनंतर पहिलं समालोचन ऐकायला मिळालं तुम्हाला द व्हॉइस ऑफ वांगणी बेकरा संघाचा माझे बंधू स्वप्नील आवालच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झालाय. दुसऱ्या इनिंगला सुरुवात झाली आणि लगेच आपण सलामीवीर ओपनिंग ब्लास्टरची जोडी मैदानामध्ये पाठवा बघा. यंगस्टर एरमाळ बस संघ जास्त उशीर घेऊ नका बघा. त्याचनंतर या स्पर्धेमध्ये तब्बल
ज्याने या 5 चमचमचा ट्रॉफ्या पुरस्कृत केला. सुकेशजी चौधरी त्याचनंतर भालचंद्रकर या दोन जोडीनं चांगले स्पर्धेमध्ये पुरस्कृत केल्या 5 ट्रॉफ्या. त्याचनंतर मालिकावीरसाठी संतोष कैर आणि त्याचनंतर भगवान कैर त्यांनी मालिकावीरसाठी सायकल पुरस्कृत केले. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत. त्याचनंतर उत्कृष्ट गोलंदाज आणि फलंदाजसाठी बघा जे कूलर लागले गेले किसन पारदे आणि त्याचनंतर सक्षम गोविंद कवटे यांच्याकडनं बघा. आणि त्याचनंतर चला टॉस करण्यासाठी मी विनंती करतोय. तर टॉस करण्यासाठी मी विनंती करतोय या गावचे ज्येष्ठ नागरिक चांग्याजी कवटे विनंती करते सूरज 11 दामोळे आणि त्यांच्या विरुद्ध 6 स्टार बेकरा संघ असेल बघा. एक तगडी फाईट पाहायला मिळेल प्रेक्षकांना. सेकंड मॅच असेल बघा. जाऊया मॅचच्या दिशेनं. विचार केला तरी ते पाहण्याची पूर्तता करायची बघा. मैदानामध्ये फार मोठी स्पर्धा दोन या स्पर्धेमध्ये तब्बल आपण सुपर 10चे सामने संडेच्या या दिवशी पाहणार आहोत बघा. प्रत्येक दिवशी 2 सुपर 10ला संघ काढतील बघा. खूप मोठं आयोजन पाहू शकाल. पंच ऑफिशियल पंच पाहू शकाल बबनजी पारदी त्याचनंतर अशोकजी खैर त्याचनंतर थर्ड अंपायर साठी नरेशजी चौधरी असतील. त्यांचे सपोर्ट सिस्टीम पाहू शकाल या टीमची. सुरेश खैर असतील काशीनाथ भगत त्याचनंतर पूर्ण टीमने घेतलेली मेहनत फार चांगली राहिली बघा. आणि कुठेतरी यश लाभत असताना या स्पर्धेला खूप मोठी स्पर्धा मोरबी विभाग म्हटलं तर खैरवाडी या गावामध्ये सातत्याने मोठ्या स्पर्धा पाहू शकाल. गेल्या सीझनला देखील चांगली स्पर्धा पाहिली होती. यावेळेस वेगळं आयोजन पाहायला मिळालंय फार सुंदर. कारण गेल्या वर्षी जे म्हटलं होतं ना बबनजी पारदीनं आम्ही पुढच्या वर्षी नक्कीच काहीतरी वेगळं अलग काहीतरी वेगळं करू आणि ते खरोखर दिसून येते बघा स्पर्धेमध्ये. पूर्ण चौप्या स्कर्ट ग्रीन लाईटचा पडदा तुम्ही पाहू शकाल. अप्रतिम स्पर्धा पाहू शकाल या मोरबी विभागामध्ये. पंचांचा ग्रीन सिग्नल सेकंड इनिंगला सुरुवात झाली बघा. सलामीरची जोडी मैदानामध्ये दाखल झाले. गणेश निरगुड आणि भालचंद्र सप्रे ऑन स्ट्राईक वरती इनॅक्शन मध्ये गणेश सप्रे पाहू शकाल. पहिलाच अगदी लॉंगॉनच्या दिशेमध्ये चेंडू ट्रॅव्हल केलाय. एक सिंगल आले पहिल्याच बॉल वरती बघा. 36 धावा बनवायच्या तुम्हाला येणाऱ्या 24 चेंडू मध्ये. सेकंड पूर्वाला जशी सुरुवात झाली फार चांगली सुरुवात झाली. अगदी स्लॉट मध्ये चेंडू होता त्याला पाठवलाय लॉंगॉपचा क्षेत्ररक्षक होता. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. जय वाघोबा तामसाई ब संघाकडनं बघा. धावा डिफेन्स होतील काही चेज होतील ते पाहणं फार महत्वाचं असते बघा. खूप मोठी लढत पाहू शकाल. तब्बल विचार केला तर आजच्या दिवसामधला पहिला सामना हाफ बॉल इनसाइड एज कॅच ड्रॉप आणि जी ते कॅच ड्रॉप झाले. भालचंद्र सप्रा आहे एक गुणवान खेळाडू पाहू शकाल. यंगस्टर यरमाळ बी संघाची स्पर्धा होती. खरंच स्वप्नील अहवाली या खेळाडूनं दुसऱ्या दिवसामध्ये ज्यांचा सेकंड इनिंग मध्ये या खेळाडूनं 8 चेंडूमध्ये 39 धावा टोकल्या होत्या. आणि इथे देखील पहिल्याच बॉल जे जेल पकडता आला असता एसटी रक्षकाने चुकी केली. विशाल क्षेत्ररक्षक होता आणि ते जेल सोडल्यानंतर आता बघा जे लाईट इलेक्ट्रिकलचे वायर आले बघा. तिथे गाड्या असतील त्या साईडला करा प्लीज. थोडासा अडथळा निर्माण येतोय बघा. फुलटॉस बॉल पुन्हा एकदा काव कॉर्नरच्या दिशेमध्ये शॉट ऑफ मिडलचा फील्डर. इथे काय घडलं रिस्की धाव. हो इथे रनआउटच्या स्वरूपात बाद व्हावं लागलं असतं गणेश या खेळाडूला. आणि किरणच्या माध्यमातून इथे चुका पाहायला मिळाला. शॉर्ट मिडमचा फिल्डर होता बघा किरण हा खेळाडू. जास्तीत जास्त अनुभव या खेळाडूकडे पाहू शकाल आपण. यरमालची जी स्पर्धा होती ना खरं तर जय वाघोबा तामसाई संघ तिथे स्पर्धेमध्ये होता आणि अंतिम फेरीमध्ये परास्त व्हावं लागलो तर रानसाहेब बंगल्याची वाडी संघांविरुद्ध. चांगला खेळ करावा लागला. दोन चुका पाहायला गेल्या. एक शेल सोडला गेलाय. सन्मान दिलाय. वाट शॉट अगदी कव्हरच्या पॉइंटच्या डोक्यावर चेंडू ट्रॅव्हल केलाय. 1 बाउन्स सीमा पार मिळतील या 4 धावा. या 4 धावेच्या संघाचा स्कोर पाहायला मिळतोय. यंगस्टर बॅटिंग करत असताना टीमची धावसंख्या पाहायला मिळते बिनबाद 7 धावसंख्येवरती. बघा चुकी घडली तिथून मात्र पुढच्या चेंडूवरती ठोकलाय शानदार चौकार. मी मगाशी त्या खेळाडूचं कौतुक केलं होतं. 8 चेंडूमध्ये 39 धावा टोकल्या होत्या सेकंड इनिंग मध्ये. त्यांची स्पर्धा होती खरं तर यंगस्टर एरमाळ बी संघाची स्पर्धा आत्ताच नुकतीच पार पडली गेली आणि फार चांगला खेळ दाखवला या खेळाडूने भालचंद्र सप्रे. तिसऱ्या बॉलवरती चौकार ठोकला गेलाय. 3 चेंडूचा खेळ शिल्लक असेल या षटकामधला. अगदी जड मध्ये आणि ते हलू देखील दिले नाहीये खेळाडूला. आणि पंचांचा बोट आकाशामध्ये. पहिला गडी गारद संघाचा प्रमुख खेळाडू मुख्य ट्रम्प कार्ड भालचंद्र सप्रा बॅक टू डगआउट.
अप्रतिम संगीत पाहायला मिळेल RS DJ नाना खंडवे आणि दीपक यांच्या माध्यमातून. खरं तर आपण साऊंड सिस्टीम फार चांगली पाहायला मिळते. तुमचं देखील या स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत. त्याच नंतर जय वागेश्वरी 11 क्रिकेट संघ खैरवाडीच्या माध्यमातून खरं तर दमदार स्पर्धा पाहतोय आपण. आणि इथे विचार केला तर ज्याने चौकार ठेवला तिसऱ्या बॉलवरती बालचंद्र सप्रा परतलाय. अगदी जड मध्ये चेंडू फेकला गेलाय आणि इथे उर्वरित अजून 2 चेंडूचा खेळ बाकी असेल बघा. पंच एक चेंडूचा खेळ बाकी असेल बघा. 5 चेंडूमध्ये 7 धावा खर्च केला गोलंदाज. पुन्हा एकदा सज्ज ऑन स्ट्राईकवर नवीन फलंदाज आलाय. ओहो, पॉईंटच्या दिशेमध्ये थोडीशी चूक पाहायला मिळाली. षटक क्रमांक पहिला समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये एक गडी बाद असताना भरपूर काही गडी केलं. एक चौकार देखील पाहायला मिळाला. त्याच नंतर मिसफिल्ड आणि त्याच नंतर पहिल्या षटकाचा खेळ समाप्तीनंतर टोटल टीमची धावसंख्या पाहायला मिळते. यंगस्टर 11 येरमाळ बस संघ बॅटिंग करायचा सेकंड पूर्वार्धामध्ये पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. 8 धावा धावफलकावरती, एक गडी बाद. या गोलंदाजानं षटक फेकलं होतं. मेंढनटरी पॉवर प्लेचा अगदी फार चांगलं षटक राहिले. एक चौकार एक मिसफिल्ड देखील जरूर झाली होती. परंतु बालचंद्र सप्रा या खेळाडूचा जेल सोडला होता ना एसटी रक्षक विशालनं. तिथून मात्र तिसऱ्या बॉलवरती जेल सोडला होता. त्याच दुसऱ्या बॉलवरती जेल सोडला होता. तिथून मात्र तिसऱ्या बॉलवरती चौकार. त्याच नंतर पूर्णपणे शांत पाहायला मिळालं क्रिकेट. इथून विचार केला पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. नरेश पारदेनं फार चांगली गोलंदाजी केली. मेंढनटरी पॉवर प्ले षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी दाखवली. 8 धावा खर्च केल्या आणि संघाचा प्रमुख खेळाडूला बाद केलं होतं. अगदी जड मध्ये चेंडू फेकला. यष्ट्यांचा वेध घेतला आणि यष्ट्या गोल गेल्या. फलंदाज बालचंद्र सप्रा परतला गेलाय. 1 डाऊन साठी आलेला फलंदाज पाहू शकाल ज्याने एका चेंडूचा सामना केलाय. एका धावेचं योगदान दिलं आपल्या संघासाठी. सुरेश पारदे आणि गणेश निरगुडा ही जोडी मैदानामध्ये बघा. चला स्पीडअप करायचं बघा. जय वाघोबा तामसई ब संघ पहिला षटक समाप्त 8 धावा. आता विचार केला वैयक्तिक पहिलं सांघिक कोट्यामध्ये दुसरं षटक घेऊन आला प्रगतीपथावरती आकाश पारदी. जय वाघोबा तामसई ब संघाकडनं चांगली गोलंदाजी होईल यात मात्र शंका नाही. फार चांगली सुरुवात. हाफ टाकर बॉल. पंचांची वरती अपील केले बघा. उत्साहाचा विश्वास कमी पाहायला मिळाला. डॉट बॉलची सांगता अवेपर्यंत बॉडी शरीरापासून दूर चेंडू ठेवला. यावेळी चांगली रिदम चांगली लाईन देखील फार सुंदर पाहायला मिळाली. गोलंदाज आकाश पारदेनं फार चांगले अगदी पॉझिटिव्ह सुरुवात पाहायला मिळाली. या विचार केला दुसऱ्या षटकामध्ये बघा येणारे चेंडू असतील 17-28 धावांची गरज. लक्ष सोपं होतं परंतु आता थोडंसं मागं ठरलं. पहिल्या षटकामध्ये कमी धावा आल्याचा फार चांगला कमबॅक केलाय. शॉट ऑफ मिडामचा फिल्डर येतोय चेंडू खाली. संजय खेळाडू 1 धाव मिळेल दुसऱ्या बॉलवरती. 9 धावा धावफलकावरती. सिंगल डिजिट मध्ये धावसंख्या पाहू शकाल आपण. इथून पण विचार केला 36 धावांचं लक्ष होतं. सेट टार्गेट ठेवला होता. 35 धावा बनवल्या होत्या पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना जय वाघोबा तामसई बस संघानं. आणि 36 धावांचं लक्ष ठेवलंय बघा यंगस्टर येरमाळ संघापुढं. सलामीसाठी गेलेला फलंदाज बाद झाल्यानंतर आता पूर्णपणे गणेश निरगुडा यावरती जबाबदारी. फटका बसला गेलाय. अगदी गुडले स्पॉट वरती चेंडू आदळला आणि फार चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. चांगली लाईन चांगली लेंथ चांगली अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना आकाश पारदीचं कौतुक करेन ज्याने 3 चेंडू फेकले. पहिल्या बॉलवरती डॉट बॉल. दुसऱ्या बॉलवरती एक सिंगल आली आणि तिसऱ्या बॉल देखील डॉट बॉल. फार चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. या टर्निंग पॉइंट ठरू शकेल गोलंदाजी करत असताना. अगदी स्लॉट मध्ये त्याला पाठवलंय. अगदी प्लॉट मध्ये प्लॅटर स्ट्रोक अगदी स्क्रीनच्या वरतून टोकला गेलाय. पहिला दमदार षटकार गणेश निरगुडच्या बॅटमध्ये ठोक डीजे. फलकावरती लागल्या बघा. अगदी धावांची वसुली केली या फटक्यांची गरज होती यंगस्टर एरमाल बीस संघाला. आणि खरं तर आपटाकर बॉल. पुन्हा एकदा त्याच वेगाने बॅट फिरवली होती फलंदाज गणेश निरगुडानं. आता मात्र कुठल्याही बॉलच्या बॅटच्या संपर्कात मध्ये आला नाहीये. डॉट बॉलची सुरुवात झाली. पुन्हा एकदा 1 षटकार 1 डॉट बॉल. फार चांगला कमबॅक. जरी षटकार केला परत त्याच्यानंतर प्रात्यक्षिक उदाहरण पाहायला मिळालं खेळपट्टीवरती. डॉट बॉल 5वा डॉट बॉल आलाय धावफलकावरती. स्थिर धाव संख्या 15 धावा. एक गडी बाद झाल्यानंतर अजून 21 धावांची गरज.
हा प्रकार बॉल अगोदरच बॅट आली होती, पंचांचा सिग्नल आलाय, षटक क्रमांक दुसरे देखील समाप्त झालाय. 2 षटक समाप्तीनंतर धावफलकावरती विचार केला ना यंगस्टर इरमाळ बी संघ बॅटिंग करत असताना सेकंड पूर्वार्धाने धावा लागल्या, एक गडी बाद असताना 15 धावसंख्या. यस खरं तर फार चांगलं संगीत पाहायला मिळालं. शिवछत्रपती राजे आपले महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराज पाहायला मिळालं, त्यांचं संगीत ऐकायला मिळालं प्रेक्षकांना. येणारी 12 चेंडू 21 धाब्यांची गरज एरमाळ यंगस्टर एरमाळ बी संघाला. अजूनपर्यंत गणेश निरगुडा सलामीसाठी आला होता, तो खेळाडूंना एक षटकार टोकलाय परंतु आता नॉस्टॅक एनवरती परतला गेलाय. येणारी 12 चेंडू 21 धाब्यांची गरज. बघा याच नंतर सामन्याचा टॉस देखील केला गेलाय. याच नंतर सामना होईल सूरज 11 दामोळे त्यांच्या विरोधात संघ असेल 6 स्टार बेकरा संघ. आत्ताच नुकत्याच या स्पर्धेमध्ये झाली होती स्पर्धा, एरमाळ बी संघाची स्पर्धा. त्या स्पर्धेमध्ये करता 6 स्टार बेकरा संघ रनर अप ठरला होता आणि चॅम्पियन संघ ठरला होता लहान धामणी नाना खंडवीचा संघ. फार चांगला खेळ दाखवला होता आणि अप्रतिम स्पर्धा पाहायला मिळाली होती. तिसरं षटक प्रगतीपथावरती प्रभाकरला पाहू शकाल, प्रभाकर सप्रे. येणारी 12 चेंडू 21 धाब्यांची गरज. 10.50 ची प्रति ओव्हर सरासरी गाठावी लागेल. फार चांगला खेळ दाखवलाय दोन्ही संघांना. आता अंतिम 12 चेंडू असतील आणि 21 धाब्यांची गरज. पहिला तिसरा षटक घेऊन आला बॅटिंग साडेज स्वतः विशाल कुठली चूक करणार नाहीये. लागलेला दुसरा झटका यरमाळ बी टीमला. ठोक डीजे. अप्रतिम संगीत आता रंगात. खरं तर मॅच आले, जाऊया मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा. दुसरा पूर्वार्ध चालू असताना बघा 24 चेंडू मध्ये 36 धावा बनवायच्या होत्या. पहिल्या षटका फेकलं होतं नरेश पारधी या गोलंदाजांना, जेव्हा अगोबा तमसाई बस संघाकडनं मॅन्डेटरी पॉवर प्ले षटक फेकलं होतं. 8 धावा खर्च केल्या होत्या आणि संघाचा प्रमुख खेळाडूवर बाद केल्यानंतर चांगला कमबॅक केला. दुसऱ्या षटकामध्ये जरी विचार केला आकाश पारधीनं षटक फेकलं होतं, 7 चेंडू फेकले, फक्त 7 धावा खर्च केल्या. आणि तिसऱ्या षटकाला प्रभाकर सप्रेनं अप्रतिम दर्जाची सुरुवात पाहायला मिळाली. पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवलाय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. राऊंड द विकेट येते. नवीन फलंदाज एंटर झालाय 4थ्या क्रमांकावरचा सुनील सप्रावा. हा ट्रॅकर बॉल लो मॅच लँड मध्ये चेंडू आदळणार. 2 धावेचा प्रयत्न करावा लागेल. रिस्की धाव. 2 धावा कंप्लीट झाल्या. खराब फेकी आणि ते 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावेच्या मध्ये टीमची धावसंख्या कुठेतरी थांबली होती. स्थिर धावसंख्या होती 15 आणि त्यानंतर तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. पहिल्या बॉलवरती विकेट आणि दुसऱ्या बॉलवरती 2 धावा आल्या. धावफलकावरती धावा लागल्या गेल्या. 2 गडी बाद यंगस्टर एरमाळ बस संघाची. 17 धावा धावफलकावरती. अशुभ आकड्यावरती धावसंख्या पोहोचली गेली. 17चा खतरा कुणाच्या बाजूने दिसून येईल त्या अंतिम क्षणाला पाहायला मिळेल. 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 2 धावा खर्च केल्या. अगदी स्लॉट मध्ये चेंडू मिस टायमिंग स्ट्रोक. पुन्हा एकदा लो मॅच लँड मध्ये चेंडू आले. 2 धावेचा प्रयत्न करायला परंतु नकार दिलाय. 2 धावा देखील सहजरित्या कंप्लीट झाल्या असत्या परंतु नकार दिलाय गणेश निरगुडे या खेळाडूंना. आणि तिसऱ्या बॉलवरती एक सिंगल आले. अगदी लो मॅच लँड मध्ये चेंडू आदळला आणि तिसऱ्या बॉलवरती एक सिंगल आले. 18 धावा धावफलकावरती लागल्या. येणारी 9 चेंडू समीकरण असेल 18 धावांची गरज. बघा पहिला सामना जो कोणी विजय होईल थेट बाय असणार बघा त्या संघाला. प्रत्येक दिवशी पहिला सामना असेल जो संघ विजय होईल आणि त्या विजय संघाला आणि बघा टाइम अलर्ट असणार बघा. प्रत्येक दिवसामध्ये 9:30ला जो संघ रिपोर्ट करेल ना. बॅटची कडा घेतली इथे आवाज आला. यस डेफिनेटली पंचांचा बोट आकाशामध्ये. अजून एक संघाचा प्रमुख खेळाडू बाद झाला गेला. आशा होती यरमाळ बी संघाची गणेश वरती, तो खेळाडू परतला बॅक टू डग आउट. विजय बघा पुन्हा एकदा सांगतोय, जो कोणी 9:30ला रिपोर्ट करेल प्रत्येक दिवशी पहिल्या संघाची जर कोणीची मॅच असेल 9:30ला कंपल्सरी रिपोर्ट करायचं बघा. जर का रिपोर्ट नाही केलं तर तुम्हाला पॅनलच्या सामोरे जावं लागेल. लक्ष असू द्या. जर कोणी
फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून स्पर्धा पाहत असेल, घर बसल्या प्रेक्षकांना आनंद घेत असेल, पुन्हा एकदा सांगतो प्रत्येक दिवशी जो कुणाचा पहिला सामना असेल त्याने 9:30ला कंपल्सरी रिपोर्ट करायचा बघा. जाऊया थेट मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा. 4 चेंडू सामना फिनिश झाला. 4 चेंडूमध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या आणि 2 विकेट मिळवल्या. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. यष्ट्यांचा उद्ध्वस्त केला बघा. अजून एक खेळाडू गारद झालाय. चौथा झटका लागलाय खरं तर यरमाळ बस संघाला. ठोक डीजे. चार खेळाडू बाद झाले आणि त्याच नंतर आता थोडस पगड जड झालं खरं तर जय भागोबा तामसाई बस संघाचा. बघा लक्ष सोपं होतं परंतु हार मानायला तयार नाहीये. जय भागोबा तामसाई बस संघ गोलंदाजी करत असताना फार चांगली गोलंदाजी राहिली. मॅन्डेटरी पॉवर प्ले षटकामध्ये 8 धावा खर्च केल्या नरेश पारदीनं. त्याच नंतर त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवून दुसऱ्या षटकाला सुरुवात केली होती. आकाश पारदे या खेळाडूने देखील 7 धावा खर्च केल्या. जरी काय एक षटकार आला परंतु चांगला कमबॅक केला. आणि तिसऱ्या षटकाचा जर विचार केला ज्या षटकानं प्रभाकर सप्रेने षटक फेकलाय टर्निंग पॉइंट ठरू शकला षटक. फक्त 3 धावा हा प्रकार बॉल आणि ते नवीन खेळाडू होता. पंचांचा सिग्नल आलाय. षटक तिसरे देखील समाप्त झालाय. येणारे 6 चेंडू 18 धाब्यांची गरज. चेंडू अंतिम असतील. 18 धाब्यांची गरज. स्पीडअप घ्यायचा बघा. पंच देखील वॉर्निंग द्या खेळाडूंना. जास्त शॉर्ट अप मीटिंग जास्त करायचं नाही बघा. शॉर्ट मीटिंग तुम्हाला करू देतील पण जास्त वेळ घ्यायचा नाही बघा दोन्ही संघाने. आणि जर खेळाडू कक्षामध्ये बघा तुमचे फक्त प्लेयर असतील. अन्यथा कुठलाही खेळाडू आढळला 12 खेळाडू किंवा आढळले आणि तुम्हाला पॅनलाच्या सामोरे जावं लागलं. लक्ष असू द्या. फक्त तिथे खेळाडू कक्षामध्ये खेळाडू बसतील बघा. 11 खेळाडू असतील. अन्यथा कुठलाही खेळाडू आढळला आणि त्याच संघाला पॅनलाइज केलं जाईल. लक्ष असू द्या. याच नंतर सामना होईल 6 स्टार बेकरा विपक्ष सूरज 11 धामळे संघ. लगेच जशी मॅच समाप्त होईल लगेच आपण मैदानामध्ये उतरायचं बघा. फार मोठी स्पर्धा पाहतोय खरं तर. जय वागेश्वर चषक 2024-25 अप्रतिम आयोजन पाहायला मिळालंय. सलग ही स्पर्धा 7 दिवस असणार. अंतिम स्पर्धा रविवारच्या दिवशी असणार बघा. सुपर 10चे सामने असणार संडेच्या दिवशी. विचार केला सुपर 10 मध्ये आजच्या दिवसामध्ये 2 देखील सामने पाहायला मिळतील. सुपर 10 साठी अप्रतिम दर्जाची लढत पाहायला मिळाली. पहिलीच लढत आजच्या दिवसामध्ये. थोडीसा उशीर सामना सुरू झाला. संदेश आलाय स्लॉगवरचा अंतिम षटक. आपल्याकर बॉल चेंडूला वळवण्याचा प्रयत्न केला होता. अगदी लॉंग लेग झोन मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता. फटका पसला गेलाय. येणारे अंतिम 5 बॉल आता मागं ठरवलं गेलंय बघा आव्हान. येणारे 5 चेंडू मध्ये 18 धाब्यांची गरज. खरं तर 5 चांगली गोलंदाजी राहिली. पहिल्या षटकामध्ये 8 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 7 धावा आणि तिसऱ्या षटकामध्ये फार चांगली गोलंदाजी केली बघा. प्रभाकर सप्रेने गोलंदाजी केली. 7 चेंडू हाताळले गेले. 3 विकेट मिळवल्या आणि फक्त 3 धावा खर्च केल्या. आपल्याकर बॉल मिस टायमिंग स्ट्रोक. पार चेंडू चांगला होता परंतु फायदा घेत आला नाहीये. अजून एक खेळाडू बाद झाला गेलाय. बॅक टू सुनील सप्रा पॅव्हिलियन. गोलंदाजी पाहायला मिळाली. खरं तर सोपं लक्ष होतं. असं वाटलं होतं धाबा चेज होतील परंतु धाबा डिफेन्स होताना पाहू शकाल आपण. विचार केला तर येणारी अंतिम 4 चेंडू असतील. 18 धाब्यांची गरज. काय गोलंदाजी केली होती तिसऱ्या षटकामध्ये. पाठच्या षटकामध्ये धाबा येण्याची गरज होती खरं तर यंगस्टर एरमाळ बी संघाला. त्या धाबा तिसऱ्या षटकामध्ये फार धाबा डिफेन्स केला बघा. प्रभाकर सप्रे या गोलंदाजांना कौतुक करावं. तेवढं कमी त्या गोलंदाजाचा 3 धाबा खर्च केल्या. हो ज्या वेगानं बॅट फिरवली होती त्या वेगानं अगदी देखील चेंडू टाबेली झाला. विसावला गेला. यष्टीरक्षच्या हातामध्ये चेंडू. डॉट बॉलची सांगता झाली गेले. येणारे 3 चेंडू 18 धाब्यांची गरज. 3ही षटकार ठोकावे लागतील. आता गणेश या खेळाडूला
जो खेळाडू पाहू शकाल 6व्या क्रमांकावरती आलाय बघा, 7व्या क्रमांकावरती आलाय. 5 गडी बाद झाले. पुन्हा एकदा फटका फसला गेला. यष्टीरक्षक चेंडू खाली येतोय, अजिबात चुकी होणार नाहीये. 6वा झटका लागलाय येरमाळ बी टीमला. पूर्णपणे एकतर्फे सामना निघून गेलाय. खरं तर आता येणारे 2 चेंडू 18 धाबींची गरज. काय लाजवाब गोलंदाजी मैदानामध्ये सादर केले बघा गोलंदाजांना. प्रभाकर सप्रेने 3ऱ्या षटकामध्ये जो षटक अंतिम टर्निंग पॉईंट ठरू शकला बघा. आणि 4थ्या षटकामध्ये येणारी 6 चेंडूमध्ये 18 धाबींची गरज असताना या खेळाडूंना गोलंदाजी करत असताना संदेश उघडेंना 4 चेंडूमध्ये कुठली धाव न खर्च करता 2 विकेट मिळवले बघा. 4 चेंडू डॉट फेकले गेले. पूर्णपणे एकतर्फे सामना झुकवला गेला. आपल्या संघा बाजूने विजय खेचून आणला गेलाय. येणारे 2 चेंडू 18 धाबींची गरज. नवीन बॅट्समन इन ऍक्शन मध्ये पाहू शकाल 8व्या क्रमांकावरती खेळाडू संदीप निरगुडे. चला स्पीडअप करा जय भागोबा ब तामसई संघ. 2 चेंडू 18 धाबींची गरज. पूर्णपणे एकतर्फा सामना निघून गेलाय. लाजवाब डिलिव्हरी अतिशय चांगल्या अचूक टप्प्यावरती चेंडू रिलीज केला बघा आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला गेला. डॉट बॉल. कुठली धाव मिळणार नाहीये. मेडन षटक साठी चान्स. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या गोलंदाजासाठी. काय कमालीची गोलंदाजी दाखवली बघा. अंतिम 6 चेंडूमध्ये 18 धावा डिफेन्स केल्यात खेळाडू या गोलंदाजांना. फुलटॉस बॉल. फुलटॉस बॉल वरती कुठलाय मोठा फटा. मेडन षटक. एकदा जोरदार टाळ्या खेळाडूसाठी. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी. पहिलं षटक मेडन फेकण्याचा विक्रम केला आजच्या दिवसामध्ये जय वागेश्वर चषकामध्ये. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी आणि पहिला सामना समाप्त झालाय. दावा डिफेन्स केला 36 जय वाघोबा ब तामसई संघानं आणि परास्त व्हावं लागलं यंगस्टर येरमाळ बी संघाला. दोन्ही संघानं अप्रतिम दर्जाचा खेळ दाखवला गेलाय आणि ते मात्र विजय संघ आणि हरलेल्या संघाचं हार्दिक अभिनंदन. बघा दोन्ही खेळाडूंना दोन्ही संघाने शेक हँड करायचं बघा. फार चांगली लढत पाहायला मिळाली आणि इथून विचार केला तर परास्त व्हावं लागलं येरमाळ ब संघाला.